जर संघनायक उपस्थित नसेल एखादा तर समोरच्या संघनायकाला तो टॉस विन दिला जातो. त्यासोबतच 2 बॉलची पेनल्टी देखील त्या संघाला दिली जाते आणि नक्कीच इंडिया संघाचा कर्णधार या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहिला नाही. त्यासोबतच टीम देखील अजून उपस्थित नाही आहे आणि त्यामुळे या टीमला 2 बॉलची पेनल्टी दिली गेली आहे. चला बॅटर्स पाठवा लवकर, अदरवाईज पेनल्टीची वाढ होईल 2 धावांची. इंडिया संघ बॅटर्स पाठवा लवकर, अदरवाईज पेनल्टीमध्ये वाढ होईल. कारण अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहत आहे आम्ही असोसिएकर चषक आणि याआधी देखील अशा पद्धतीने पेनल्टी या आधीच्या संघांना देखील लागली गेली आहे. त्यामुळे आजच आपण निर्णयाची अंमलबजावणी केली असं नाही आहे. याआधी देखील जे कॅप्टन्स उशिरा आलेत या सर्व टीम्सला 2 बॉलची पेनल्टी आपण दिली आहे. चला आता बॅटर्स लवकर पाठवा, ऑलरेडी उशीर झाला. आणि डांगुर्ले संघ आपण फिल्डिंग सजून घ्या. अंपायर्सला विनंती करेन आपण देखील मैदानामध्ये जायचं आहे. सामना क्रमांक 2 ला आपण देवा शुभेच्छा. एका बाजूला डांगुर्ले आणि दुसऱ्या बाजूला इंदे या 2 टीमच्या दरम्यान. भावेश आणि समीर ही ओपनिंग पेअर सध्या आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रावी 11 इंडिया आणि डांगुर्ले अशी लढत सुरू होते मैदानाच्या आतमध्ये आणि टाइम मीटर आपण सेट करतोय. 8:15 पहिला बॉल पडतोय. टीम डांगुर्ले या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. मॅचला आपण करतोय सुरुवात. डांगुर्ले टीम आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पोहोचलेला नाहीये. टीम डांगुर्ले लवकर या, अदरवाईज तुम्हाला देखील पॅनलाइज केलं जाईल. टीम डांगुर्ले ठीक आहे. चला मॅच सुरू करतोय आपण. पहिला बॉल मॅचला होते सुरुवात. टावेस्टीच्या बाहेर आहे, पंच वळतायत. हो येस, इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या ठिकाणी अकाउंट ओपन होत आहे प्रावी 11 इंदे या टीमच्या इनिंगचं. धावत संख्या 1. 20 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे. वेळेचं बंधन प्रत्येक टीमला आम्ही टाइम मीटर तुमचा सेट केला आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. शफल झाला भरपूर जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर. पुल करायचा होता ऑन साईडला. अलाउंग द कार्पेट मिडॉनला बॉल फील्ड केला गेला आणि एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करत आहेत. 2 फलंदाज आहेत भावेश आणि समीर. ही ओपनिंग पेअर आपण पाहता. ओव्हर पिच होता. बॅटची कडा, विकेट किपर बीट झालेत. बॉल मागे चालला, वेगाने ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू पाठला करतायत. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. बॉल थांबणार नाही आणि बॉल निघून गेला डीपला. चौकार. बंधनाचा भाग आहे. जो शॉट थडा होता तो इतका वाईड होता की तो अगदी पॉइंट रिजनला होता. तेच विचार करायला मी की विकेट किपरच्या मागे जे व्ही शेपला 2 खेळाडू होते भरपूर वाईड होते आणि त्यामुळेच हा बॉल बाउंड्री लाईनच्या मागे गेला. हा बॉल इथे देखील लाईन पाहावी लागेल. हो यस, पंच दर्शवतात हा बॉल देखील वाईड आहे. एक्स्ट्रा रन धावत संख्या ऍड होत्या. स्कोर कार्डवर धाव फलकावर धावा 7 आपल्याला पाहायला मिळतात.
चौथी रजनी यशस्वीरित्या ही स्पर्धा संपन्न होते. सध्या आपण पाहते आम्ही असोसिएकर चषक भरपूर मेहनत घेतली गेली, खूप चांगलं मैदान हे सजवलं गेलं. इथे देखील बॅटची कडा पॉइंट रिजनकडे हा बॉल जातोय, फील्ड केला जातोय, तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होते. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपण पाहता इंडिया आणि डांगुर्ल्या दोन संघादरम्यान रजनी क्रिकेटची स्पर्धा आम्ही असोसिएकर चषक. सध्या आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट सीझन या हंगामाच्या अगदी शेवटच्या काही क्षणांकडे आपण वळतोय. स्विच हिटचा प्रयत्न होता, बॉलचा टप्पा थोडासा खाली राहिला, अनइव्हन बाउन्स होता. मातीची विकेट आहे, मातीच्या विकेटवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं, कारण मातीच्या विकेटवर चेंडू थोडासा थांबून येत असतो. मातीच्या विकेटवर टर्न मिळत असतो, उंच गेला हवेमध्ये, झेलची संधी, डीपमध्ये क्षेत्रक्षक भरपूर वेगाने आलेत. प्रयत्न चांगला राहिला होता, लास्ट मोमेंटला बॉल हातामधनं निसटला आणि ते कॅच होते, ड्रॉप. धावत संख्या स्कोर बोर्डवर 10 आपल्याला पाहायला मिळतं. 10 रन्स ऑन अ बोर्ड. हो फुल लेनचा बॉल होता, थोडासा खोलवर टप्प्याचा होता. कव्हरला फील्ड होतोय, तोपर्यंत एक सिंगल. पहिले षटक समाप्त होत आहे. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस प्रावी 11 इंदे या टीमची धावत संख्या स्कोर बोर्डवर 11. एक चौकार आपण पाहिला जो डीप थर्डला गेला, त्यानंतर 2 वाईट, 3 सिंगल, एक डबल, एक डॉट बॉल, असं एकंदरीत हे वैविध्यपूर्ण षटक रोशनचं आपण पाहिलं डांगुर्ले टीमकडनं. आणि तब्बल 4.5 मिनिटं घेतली आहेत पहिल्या ओव्हरसाठी. सो या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा टीम डांगुर्ले, कारण तुम्हाला 15 मिनिटांमध्येच पहिले 3 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. राकेश येतोय सेकंड ओव्हरमध्ये. व्हीआयपी डाईज एंडकडनं 2 षटकं, त्यानंतर फार एंड सो मुरबाड सिटी एंड आहे त्या दिशेनं 2 ओव्हर, असं एकंदरीत आपण पाहता या स्पर्धेच्या नियमात. LED लाईटचं सर्कल, अगदी काहीतरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न आयोजकांचा, आणि भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहता. ओव्हर पिच बॅटची कडा, विकेट किपरच्या हातामध्ये झेल होता, परंतु इथे देखील मिसफील्ड होत्या. हा देखील झेल होते, ड्रॉप. कुठेतरी कालच्या दिवसापासून आपण पाहिलं की फिल्डिंग हा कुठेतरी एक चिंतनाची बाब आहे प्रत्येक टीममध्ये, कारण फिल्डिंग हे महत्त्वाचं डिपार्टमेंट आहे. तुमच्या जय आणि पराजयामधलं अंतर फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही किती धावा खर्च केलात हे ठरवत असतं. गॅपमध्ये अप्परकटच्या माध्यमातून दूरवरनं अवे फ्रॉम द बॉडी हा फटका खेचला होता. लास्ट मोमेंटला बॉल अडवण्यामध्ये यश आलं, तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. पण कशी चर्चा आपण करतो फिल्डिंग डिपार्टमेंटची. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये तुमच्या टीमने वाचवलेली प्रत्येक धाव तुमच्या विजयामध्ये मोलाचं सहकार्य करत असतं, कारण क्रिकेटचा सामना, क्रिकेट जर तुम्हाला जिंकायचं असेल तर फलंदाजी, गोलंदाजी आणि त्यासोबतच क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग कामगिरी करणं अत्यंत आवश्यक असतं. ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कैद केला, एक सिंगल त्या ठिकाणी मिळत्या. राकेशचं षटक आपण पाहता, संमिश्र षटक आहे, मोठा फटका नाही आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 15. 15 रन्स ऑन अ बोर्ड. ओव्हर पिच समोर उडवला, लॉंग ऑफला, जज करता क्षेत्ररक्षक, आणि आपण पाहता हा बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो, चौकार. लॉंग ऑफला खेळाडूच नव्हता, अगदी सीमारेषेच्या लगत एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. 4 धावा, सेफ शॉट होता, स्विच हिटचा प्रयत्न. त्यानंतर ही देखील आपण पाहता एक विचाराची बाब आहे. तुम्ही जर सरळ बॅटनं चांगले फटके खेळू शकता, सरळ बॅटनं तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळता येतात, तर कधी कधी ॲज अ बॅटर तुम्ही असा एखादा इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न करता, तुमचा स्वतःचा घात करून बसता आणि सामना देखील गमावून बसता. यावेळी फटका चांगला, जागा बनून मागे आपण पाहता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहता. एकच धाव घेतली आहे, इतका दूर बॉल गेला, परंतु एकच धाव, आणि तेच कुठेतरी डगआउट मधनं
थोडंसं निराशेचं वातावरण, कारण इथे 2 धावा सहजरित्या होऊ शकल्या असता. रन इन बिटवीन द विकेट कुठेतरी थोडीशी कमतरता जाणवली. 2 ओव्हरचा खेळ झाला. 10.00च्या सरासरीनं आपण पाहता धावा बनवल्या त्या 20. बॅटिंग करत असताना प्रावी 11 इंदे या टीमने. चला वेळच्या माध्यमातून सहकार्य करायचं टीम डांगुर्ले. आतापर्यंत आपण योग्य तो वेळ घेतला आहे 2 ओव्हरसाठी, परंतु उर्वरित 2 ओव्हर देखील तुम्हाला त्याच वेळेमध्ये कंप्लीट करणं अत्यंत आवश्यक आहे. आता यावेळी फार एंडकडनं जो मुरबाड सिटी एंडचा एंड आहे त्या ठिकडनं गोलंदाजी होईल. उर्वरित 2 षटकं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सोहेल, सोहेलचा हा बॉल टप्पा पडला. गुड लेंथवर थोडासा टॉस झाला. जे चित्र आपण पाहिलं मगाशी देखील उल्लेख केला की मातीची विकेट आहे. मातीच्या विकेटवर बॉल थांबून येतो. मातीच्या विकेटवर बॉल थोडासा टर्न मिळतो, स्विंग मिळतो. मातीच्या विकेटवर कसरत असते ॲज अ बॅटर तुमची बॅटिंग करण्यासाठी. इथे फटका टप्प्यामध्ये आहे आणि त्याला पाठवलं सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. डन झाला, खणखणीत सिक्सर. वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावर सिक्सर आपण पाहता. राऊंड विकेटनं अँगल बनवण्याचा प्रयत्न होता सोहेलचा यावेळी, परंतु टप्प्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला. हा इथे लाईन चांगली आहे, दूर ठेवला थोडासा, परंतु लास्ट मोमेंटला पंच सांगतात स्क्वेअर बॉल आहे, वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये होईल ॲड. दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाच्या देहयष्टीपासून वाचण्याचा प्रयत्न होता. हा फुल टॉस आहे समोर मिडॉन 30 सेकंडच्या आतमध्ये आहे आणि बॉल चालला लॉंग ऑनला, परंतु बॉल भरपूर दूर असताना क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी डाय मारण्याचा प्रयत्न केला. चौकार. वर आपण पाहताय रिव्ह्यू घेतला बॅटिंग टीमने. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन आहे, बॉल फेअर आहे, परंतु बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय वाईडसाठी. तिसरे पंच गणेशजी गायकर. थर्ड अंपायर गणेशजी गायकर. आपण कुठे असेल तर यायचं. चला फेअर बॉल आहे, पास सुरू करायच्या. 31 वर 0. सध्या आपण पाहताय ओपनिंग पेअर खूप चांगली बॅटिंग करत असताना प्रावी 11 इंडिया टीमची. हा देखील चांगला बॉल आहे. इथे लाईन चांगले थोडंसं पुढे ठेवला. मागच्या 2 बॉलच्या कंपॅरिझन मध्ये यावेळी गुडलिनच्या थोडंसं पुढे टॉस करत असताना यावेळी लाईन टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली देखील राहिला बॉल. जितकी उंची अपेक्षित होती तितकी उंची मिळाली नाही आहे फलंदाज भावेशला. या ठिकाणी उपस्थित आदरणीय नवनाथ दादा खंडागळे यांच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. चला 3 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 32 आहे. लगेचच तुमचा चौथा गोलंदाज वापरायचा आहे.
32-0 प्रावी 11 इंदे खूप चांगली स्टार्ट फक्त 4च बॉल हाताळायचे आहेत पंच, कारण 2 बॉलची पॅनल्टी आहे टीम प्रावी 11 इंडियाला. सो हे षटक फक्त 4 बॉलचं असेल. संचित आहेत गोलंदाजीसाठी फार एंडकडनं. ओ यावेळी आपण पाहताय जसप्रीत बुमराह स्टाईलनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची विकेट मिळेल, परंतु हा बीमर आहे. स्किट झाला बॉल हातामधनं आणि बीमर घोषित केलाय पंचांनी. संचित, डांगुर्ले, मुरबाड, जसप्रीत बुमराहची ॲक्शन आणि अनेक कमी ग्रामीणचे क्रिकेटर्स पाहिल्यात. शहापूर तालुक्यामध्ये देखील तुतेगावचा एक दीक्षित पांढरे म्हणून आहे, तो देखील याच ॲक्शनने गोलंदाजी करतो. जसप्रीत बुमराह नाव कुणालाच या नावाचा परिचय देण्याची आवश्यकता नाही आहे. सध्या संपूर्ण वर्ल्डमध्ये आहे नंबर 1 बॉलर म्हणून ज्याची ख्याती आहे. धावसंख्या 33 आणि भरपूर अवधीनंतर एक विकेट मिळाली आहे. ती डांगुर्ले टीमला रनआउटच्या स्वरूपात. नवीन बॅटर प्रसाद गेलाय मैदानात मध्ये. फ्री हिटचा बॉल आहे. सुवर्ण संधी असेल प्रसादकडे, परंतु यावेळी आपण पाहताय लाभ उठवता आला नाहीये. दोन्ही खेळाडू एकाच एंडला आहेत. इथे देखील एका खेळाडूला विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि सलग 2 बॉलवर 2 रनआउटच्या विकेट. फलंदाज बाद. नवीन नियमानुसार जरी तुम्ही स्टंपला बॉल कलेक्ट केला नाही आणि जर स्वतःहून फलंदाज बाहेर निघाला असेल तर तो आउट असतो. फलंदाज रिटायर्ड हार्ट होऊ शकतो एनी टाइम. वर 2 सध्या स्कोर कार्ड आपण पाहता. संचित गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक हातातोय. फुल टॉस होता, फुल टॉसचा लाभ उठवता आला नाहीये आणि अगदी खोलवर टप्प्याचा पडला बॉल. यष्ट्या या ठिकाणी पूर्णपणे जमिनीपासून उखडल्या गेल्या. त्रिफलाचीत. फलंदाज बाद. फुल टॉस होता, फुल टॉसचा लाभ उठवता आला नाहीये. बॉल डायरेक्ट एस्टेनवर जाऊन आदळला. विकेटचं पतन. 33 वर 3 3 3 3 3 षटकांचा खेळ झाला. हे सध्या स्कोर कार्ड तुम्ही पाहताय. ओमकार आहेत नवीन. इथे अवे फ्रॉम द बॉडी दूरवरना फटका खेचलाय. बॉल चाललाय कव्हरला. नो बॉलचा इशारा. नो +4. 5 धावा. चौकार. दूरवरनं अवे फ्रॉम द बॉडी हा फटका दुसरा भीमर आहे या ओव्हरचा. चौकार आला. आणि नवीन नियमानुसार याआधी 2 बीमरला गोलंदाज चेंज असायचा, परंतु आता जर पंचांना वाटलं की फलंदाजासाठी घातक गोलंदाजी होते किंवा सातत्यानं जर फलंदाजाला त्रास देणारी गोलंदाजी होते तरच तो गोलंदाज चेंज होऊ शकतो, हा नियम सांगतो. सो तेच मी फलंदाजी करणाऱ्या टीमला सांगतो नवीन नियम आहे. याआधी 2 बीमर असल्यानंतर तो बॉलर चेंज केला जायचा, परंतु आता सातत्यानं जर तशाच पद्धतीनं घटना घडत गेल्या तर पंच त्या बॉलरला दंडित करू शकतात. इथे बॉल चांगला फ्री हिटचा बॉल होता, याच्यावर देखील रनआउटची विकेट. आणि तिसऱ्यांदा घडलंय फ्री हिटच्या बॉलवर 3 रनआउटची विकेट. फलंदाज बाद.
इनिंगचा, कारण हे षटक फक्त 4 बॉलचं आहे. 38 धावा स्कोर कार्डवर आपण पाहत आहे. शफल झालाय, जागा बनवली, बॉलला पाठवलाय, बॉलला वाट दाखवली, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या भरपूर बाहेर, सिक्सर. आवश्यकता डांगुले टीमला. चला इंदेश संघ लगेचच फिल्डिंग लावून घ्या आपण. सिक्सर मारला, त्याला आदरणीय नवनाथ दादा खंडागे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. चला नेक्स्ट मॅच मोहोप आणि पद्याची वाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं टॉस साठी. मोहोप आणि पद्याची वाडी दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. पद्याचीवाडी टीमचे कॅप्टन आपण पोहोचलात का? येस, त्यांचे पोहोचलेत. चला पद्याचीवाडी टीम आणि मोहब दोघांचे कॅप्टन कोणी आले असेल लगेच या. चला कॅप्टन लगेच आहे टॉस साठी. पद्याचीवाडी आणि मोहोप. अदरवाईज 3 ओव्हरची मॅच खेळावी लागेल तुम्हाला. आदरणीय तुषारजी तारमे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पद्याचीवाडी आणि मोहोप या दोन संघादरम्यान. 45 आवश्यकता. चला पद्याचीवाडी टीमचे कॅप्टन टॉस साठी या लवकर, नाहीतर 2 बॉलची पेनल्टी उगाच लागेल, कारण आधी या मॅच मध्ये इंदेश संघाला ती पेनल्टी मिळाली आहे. मोहोपचा कॅप्टन पोहोचलाय. पद्याचीवाडी टीम शेवटचा कॉल आहे तुम्हाला, 2 बॉलची पेनल्टी मिळेल. दिशा दिली आहे, फक्त कलात्मक फटका आपण पाहता. बॅकवर्ड पॉइंटला लास्ट मोमेंटला फील्ड झाल्या, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. इंदेश संघ आपला 12वा खेळाडू नाहीये उपस्थित. पॅचची कडा होती, विकेट कीपर कडे झेलची संधी, कॅच होते ड्रॉप. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर इथे संधी होती, कॅच ड्रॉप केली आहे विकेट कीपरने. भावेश आता तो पहिलं षटक.
लोवर फुल टॉस ऑन साइड टर्न केला टिप्पणी क्षेत्ररक्षकात. चांगली फिल्डिंग झाली. एकच धाव तिथे मिळत्या. 45 धावसंख्येचं टार्गेट कंप्लीट करायचं टीम डांगुर्लेला या मॅचमध्ये. 3 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहता. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 2च खेळाडू 30 सेकंडच्या बाहेर आहेत. ज्यावेळी तुम्ही टार्गेट चेस करता तुम्हाला पॉवर प्ले भेदणं अत्यंत आवश्यक असतं. ही रणनीती असते. क्रिकेटचे काही प्लॅन्स असतात ते तुम्ही एक्झिक्यूट करणं आवश्यक असतं आणि त्यानंतरच विजय तुमचा सुखकर होत असतो. यावेळी चांगला बॉल आहे. भावेशकडे गती आहे, भावेशकडे टप्पा आहे आणि त्याचा योग्य तो वापर त्याने आतापर्यंत केला आहे. 4 बॉलचा खेळ त्यानं हाताळला आणि फक्त 3च धावा दिल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी, अनुशासित गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. वन्स अगेन अनादर डॉट बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवतोय. 3 धावा स्कोर कार्डवर. थोडासा संघर्ष टीम डांगुर्ले करते या पहिल्या ओव्हरमध्ये धावांसाठी. प्रभाकर आणि रोशन. इथे बॅटची कडा, इथे विकेटची संधी इथे देखील होती. शॉर्ट थर्डमॅननं बॉलची गती थोडीशी कमी केली. शॉर्ट फाईन लेगनं बॅकअप दिला. एकच धाव इथे मी ते पहिलं षटक यशस्वीरित्या कंप्लीट केलं भावेशनं. त्याच्यामध्ये धावायला फक्त आणि फक्त 4. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 41 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. टीम इंदे वेळेचं सहकार्य आपण करायचं आणि लगेचच आपण गोलंदाज यूज करायचा. चांगली सुरुवात करून दिली. प्लॅटफॉर्म सेट करून दिला भावेशनं पहिल्या ओव्हरमध्ये. नेक्स्ट मॅच तुम्हाला मोहोप आणि पदाचीवाडी या 2 संघादरम्यान पाहायला मिळेल. सेकंड ओव्हर किशोर आपण पाहताय. किशोरचा हा बॉल चांगला लाईनवर आहे. पहिला बॉल वाईड यॉर्कर त्याने हाताळला. ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, दूरवर ठेवला फलंदाजापासनं. आणि हा डॉट बॉल आपण पाहताय. डॉट बॉल पर्सेंटेज जास्त पाहायला मिळतात. स्वप्नीलजी पुटे आमच्या साथी समालोचक आपण कुठे असाल तर आपण रिपोर्ट करायचं आहे. त्या ठिकाणी मयूरदादा आपल्याला बोलवत आहेत. स्वप्नील पुटे. अनादर डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 डॉट बॉल सेकंड ओव्हर मध्ये. तिसरा देखील डॉटचा. टप्पा पडला, खाली राहिला. डांगुर्ले संघाची फलंदाजी अक्षरशः संभ्रमात टाकणारी. या संघर्ष करतात, रन्स येत नाहीत, बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर जास्त. मागचं षटक भावेशचं अप्रतिम राहिलं. किशोरनं देखील अत्यंत चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये केली आहे. सलग 3 आणि आज चौथा देखील डॉट बॉल आहे. वॉट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी टीम प्रावी 11 इंडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रोशन स्ट्राईक एंडला 7 बॉल तो त्याने खेळलेत. एकच धाव. तब्बल 6 निर्धाव खेळलेत रोशनने. सध्या निराशजनक कामगिरी आम्ही डांगुर्लेकर या टीमची. लोवर फुल टॉस समोर. ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव इथे घेतली आहे आणि भरपूर अवधीनंतर धाव 21 धावेने आपला पुढे गेलाय तो 5 आकड्यावर. चांगला बॉल आहे. ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ झाला. फक्त आणि फक्त 5च धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात विदाउट विकेट. परंतु निराशजनक कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळते डांगुर्ले टीमची.
ओव्हरचा केस झालाय, 5च धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलचा केस शिल्लक, 40ची आवश्यकता 12 बॉलमध्ये. ज्या पद्धतीनं बॅटिंग होते असं वाटतं की कुठेतरी प्रावी लेव्हल इंडियन संघाचं पारडं जड आहे. प्रसाद येतात षटक क्रमांक 3 घेऊन फार एंडकडनं. पहिला बॉल वाईड आपल्याला पाहायला मिळतो. वाईडनं सुरुवात केली आहे प्रसादनं. खरं तर एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये होईल. धावा संख्या 6. संत आणि शांत गती सध्या धावफलकावर आपल्याला प्रावी 11 इंडियन संघाच्या विरोधामध्ये डांगुर्ले संघाची पाहायला मिळते. उंच गेला हवेमध्ये, जज करता स्वतः गोलंदाज पोहोचलेत आणि थोडक्यामध्ये राहिला बॉल, निसटला हातामधनं, कॅच होते ड्रॉप. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. ही एकेरी दुहेरी धावेने तितकासा फरक पडणार नाही आहे. इथे आता आक्रमक रवैया वापरावा लागणार आहे. आक्रमकतेनं बॅटिंग करणं अत्यंत आवश्यक आहे फलंदाजांसाठी. तो प्रयत्न करावा लागणार आहे. अपील केली आणि यावेळी पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. भरपूर अवधीनंतर पहिला धक्का लागतोय, फलंदाज बाद. चावी देखील चांगला बॉल आहे. प्रावी लेव्हल इंडियन संघाकडे गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 गोलंदाजांनी इम्प्रेस केलं. प्रसाद देखील भरपूर चांगली गोलंदाजी सध्या करतोय. अजूनही 30 षटक सुरू आहे. दुहेरी अंकामध्ये धावफलक गेला नाहीये, प्रवेश करता नाहीये डांगुर्ले संघाला. हा देखील डॉट आहे. कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळतोय डांगुर्ले संघाच्या एकंदरीत बॅटिंगमध्ये. बॅटिंग लाईनअपमध्ये आपल्याला ज्या पद्धतीनं बॅटिंग करतात, पॅटर्न बॉलचा संपर्कच होत नाहीये. समोर फटका चांगला, डीपर क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे कॅच ड्रॉप होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात. धावसंख्या 2 आहे, पुढे जाईल 9. अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे डबल डिजिट मध्ये पोहोचण्यासाठी. टार्गेट तर भरपूरच लांब आहे. प्रावी लेव्हल इंडियन संघ गोलंदाजी चांगली आहे टीमकडे, फलंदाजी देखील चांगली केली. उशिराने पोहोचले, 2 बॉलचे पॅनल्टी घेऊन खेळले, म्हणजे तब्बल 22च बॉल त्यांच्या वाट्याला आले, परंतु त्यांनी चांगली लढत दिली आणि आता सध्या विजयाच्या दिशेने यशस्वीरित्या अग्रेसर ते सध्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ झालाय, फक्त 9 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. समोर फटका चांगला, कॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, प्रयत्न अफलातून राहिलाय क्षेत्ररक्षकाचे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून गेलाय चौकार.
आपण पाहताय जास्त एक चौकार पाहायला मिळाला भरपूर अवधीनंतर. तेरा धावा शेवटचं षटक आहे, भरपूर दूर आहे. आपण एकंदरीत टार्गेट पाहिलं तर बॅटची कडा लागली आहे. हा देखील बॉल मागे चाललाय. विकेट किपर आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट केलाय आणि डीप मध्ये चाललाय थर्डमॅनला चौका. सलगच्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स येतात. आपण स्कोर कार्डवर पाहिलं तर 45चं टार्गेट होतं आणि कुठेतरी भरपूर चांगली बॉलिंग राहिली प्राविलियन इंडिया संघाची आणि त्या जोरावर सध्या आपण पाहताय त्यांनी पाडत जड ठेवलं या मॅचमध्ये. हा बॉल चांगला आहे, डाऊन द लेग होता, त्यामुळे पंच दर्शवतात की डावे यष्टीत सोडून जाणारा बॉल होता. आशाभूत नजरेनं पंचांकडे अपील केली होती गोलंदाजानं. 3 बॉल चा खेळ शिल्लक आणि औपचारिकता फक्त या मॅच मध्ये शिल्लक आहे. यावेळी देखील समोर फटका वाईडिश लॉंगॉनला. चला येस, वेळ वाचवला त्याबद्दल थँक्यू गोलंदाजाचं. कारण रनआउट घेतल्यानंतर परत तो फलंदाज येणार, दुसरा जाणार, त्यामध्ये खूप वेळ जातो. धावसंख्या 18 स्कोर कार्डवर डांगुर्ले संघाच्या डगआउट मध्ये देखील आपल्याला एक स्माइल पाहायला मिळाली. एकोणावीस धावा, वाईट बॉल आहे. अजूनही 2 बॉलचं काही शिल्लक आहे. एखाद्या बॉलवर विकेट गेली तर शेवटचा एक बॉल कदाचित आपल्याला मिळू शकतो. आशाभूत राहणं आवश्यक असतं माणसानं. आता मात्र तुम्ही बॅट ठेवून द्या. शेवटचा एक बॉल आहे. औपचारिकता या मॅच मध्ये खूप चांगला सामना रंगला आणि वन साइडेड ही मॅच प्राविलियन इंडिया संघानं आपल्या खिशामध्ये भरलेलीच आहे. एक बॉलचा फक्त औपचारिक खेळ बाकी आहे. चला, शेवटच्या बॉलवर चौकार आला, सामना समाप्त झाला आणि त्या सामना जिंकला टीम प्राविलियन इंडिया. आपलं मनपूर्वक अभिनंदन. हाडलं टीम आम्ही डांगुर्लेकर. जवळ मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल भावेश ज्यानं गोल तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच भावेश.